नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते ऐश्वर्या असते गुंडांच्या ताब्यात. ते खूप टॉर्चर करत असतात तिला की तुझा गुन्हा कबूल कर. त्या मुलीला तू बांधून ठेवलं होतं, जसं की तिच्याकडून सगळं रेकॉर्डिंग तू करून घेणार होतीस. तो पण ऐश्वर्या खूप चिडते. त्या गुंडांनी एक एक हत्यारं बाहेर काढलेलं असतं. ती म्हणते हे सगळं मला दाखवून अजिबात धमकी द्यायची अजिबात काही गरज नाही आहे. मी असल्या पोकळ धमक्यानं तर अजिबात काही घाबरत नाही. असं काही बोलल्यानंतरही ते सगळे काही ऐश्वर्याच्या रूममध्ये असतात. नील, सारंग, बबलू, राजकुमार आणि आपली सावळी. आणि सावळी रूममध्ये बघत असताना तिला एक पावडरचा डब्बा घावतो. नील भाऊजी, तुम्हाला माहिती आहे का हा डब्बा कसला आहे ते? नील म्हणतो, नाही ग, मला काही माहीत नाही आहे कशाचा आहे ते. राजकुमार सर तुम्हाला? राजकुमार म्हणतो, मला कशाचं काय? तोपर्यंत सावळी म्हणते, मी तर हा डब्बा किचनमध्ये पाहिला होता. राजकुमार म्हणतो, मला तरी मग किचनमध्ये याची काय कारण आहे? मी कशाला किचनमध्ये सारखा येतोय? बघ बरं, दाखव कसला आहे तो. राजकुमार पटकन हा डब्बा हातात घेतो, तो खोलतो आणि म्हणतो की अरे बापरे, हा डब्बा हा तरी ऐश्वर्या अमृताला देत होती प्रेग्नेन्सीसाठी, आणि हाच तो डब्बा आहे, मला चांगलं माहिती. सावळी पटकन डब्बा हातातून घेते राजकुमारच्या आणि म्हणते की ही पावडर खाल्ल्यामुळे तर वहिनींना प्रेग्नेन्सी तर राहिली नाहीये. राजकुमार म्हणतो, नाही ग, छे, मग आम्हाला कधीच झालं असतं मुलबाळ. आत्ताच कुठे काय. मी जेव्हापासून ह्या घरामध्ये आलोय ना, तेव्हापासून अमृताला सांगितलं आहे की ऐश्वर्याने काहीही देऊ दे, तो अजिबात घ्यायचं नाही, प्यायचं सुद्धा नाही. आणि तेव्हापासून सगळं बंद केलं आहे. सगळं काही आमच्यामध्ये व्यवस्थित आहे. प्रेग्नेन्सीसुद्धा राहिली ऐश्वर्यानं न दिलं काय मुळं. आणि असं काही बोलल्यानंतर सावळीला जरा डाऊटच येतो. पण म्हणते की हे जर असतं तर मला ह्या पावडरचं टेस्टिंग करून बघायलाच हवं. पटकन ती देवाला फोन करते. देवा भाऊ, मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. बोल ना सिस्टर, बिनधास्त आहे मी, तरी तुझ्यासाठी हाजीरच आहे. बोल, काय म्हणतेस? देवा भाऊ, अहो माझ्यापाशी एक डब्बा आहे औषधाचा. तो लॅबवाला तुमचा कोण माणूस ओळखीचा आहे का? त्याच्यापाशी द्यायचा आहे चेक करायसाठी. देवा म्हणतो, अगं मग त्याच्यावरती नाव वगैरे असेलच की, तो सर्च करून बघ जरा, ते कशाचं आहे, हानिकारक आहे का चांगलं आहे, कशाचं काय ते. सावळी म्हणते, अहो देवा भाऊ, मी हे केलं असतं, पण ह्याच्यावरती कसलंही नाव नाही आहे, म्हणून जरा विचारते. देवा म्हणतो, मग जरा सिरियस मॅटर दिसतोय हा. तू माझ्यापाशी हा डब्बा घेऊन ये, बघूया आपण. मी माझ्या मित्राला लॅबवाल्याला बोलवतो आणि तिथे सावळी डब्बा घेऊन देते आणि देवा तो त्या माणसाकडे देते. आणि परत इथे घरी आल्यानंतर सारं म्हणतो, कुठे गेली होती सावळी? मी तुझी घरातली कामं करायची का? कुठे गेली होती देवाला भेटायला? सावळी म्हणते, तुम्हाला कसं माहीत? अगं माझा तू मित्र आहे, पण मला सांग बघू, कशासाठी गेली होतीस? ते नाही का सांगितलं? सारं म्हणतो, नाही ना, तू सांग बरं. सावळी म्हणते, मीच अजून कन्फर्म नाही आहे, आणि जर कळालं तर बघू, मी सांगीनच वेळ आल्यानंतर, अजून काही वेळ आलेली नाही आहे. सावळी किचनमध्ये अमृतापाशी जाते आणि म्हणते, अमृता वहिनी, एक गोष्ट विचारू का हो? अमृता म्हणते, विचार ना, काय विचारायचं आहे तुला? अगं तुम्हाला माहिती आहे का, अमृता मॅडम जेव्हा तुम्हाला जे काही औषध देत होता आयुर्वेदिक, त्याच्यापासून तुम्हाला प्रेग्नेन्सी राहिली का? अमृता म्हणते, काय माहीत, माझ्या जेव्हा नशिबात होतं ते झालं आणि आत्ताच घडलं. ते खूप माझ्यासाठी तिने एकच गोष्ट चांगली केली आहे, ते म्हणजे मला औषध दिलं. तिने खूप माझ्यासाठी कष्टा खाल्ल्या, असं अमृताला वाटत असतं. बघ ना, जरा पहिले दिवस जरा वेगळेच होते. ह्यांच्यामध्ये माझ्यामध्ये काही व्यवस्थित पहिलं काही नव्हतंच. जरा मानसिक जरा टेन्शनही असायचं. बबलू येतो. बबलू म्हणतो, मी सगळ्या काही भाज्या आणल्यात, ते करा, मॅडमनी सांगितलं आहे, तिलोत्तमा मॅडमनी. तोपर्यंत हे सगळं चालू असताना सावळी सारंगला म्हणते, सारंग सर, तुम्ही तारा मॅडमबद्दल बोला ना, तिलोत्तमा मॅडमशी. सारंग म्हणतो, हो बोलतो. ह्याच्या आधीही बोललो आहे, पण जरा मला भीतीच वाटते, काही तिने मनावरच घेतलेलं नाही आहे. इथे चंद्रकांत तिलोत्तमापाशी सारंग जातो आणि म्हणतो की काय चाललंय, काय कोणत्या गप्पा गोष्टी चालल्या आहेत? तिलोत्तमा म्हणते, अरे आपल्यात लहान बाळ ढोवाळे अमृताला लागलेत, पण इच्छा कोणाची होते? तुझ्या बाबांची. सारंग म्हणतो, मग खाऊ देईल ना त्यांना, काय खायचंय ते, तू एवढं टेन्शन कशाला देतेस? चंद्रकांत म्हणतो, अरे मला 4 सुना आहेत ना. सारंग म्हणतो, नाही 4 नाही, सध्या 2च आहेत. चंद्रकांत म्हणतो, हो तेही बरोबरच आहे,
पण ऐश्वर्याचा काही पत्ता लागला का? सारंग म्हणतो, नाही अजून तर नाही आहे, पण ज्या सुनेचा पत्ता आहे तिला तरी घरी आणूया ना. तिलोत्मा जरा डोळे मोठे करून पाहतेच. ऐश्वर्या इथे गुंडांच्या ताब्यात असते. ते गुंडांनी तिला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिची नखं वगैरे ओढत असत हाताची, तुझी बोटच कापीन, नखच कापीन, असं काही तिला भरपूर अशा धमक्या द्यायला लागलेल्या असतात. ऐश्वर्या म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही जे काही म्हणताय ना मी ते सगळं काही कबूल करायला तयार आहे, मला पाणी पाजा. पाणी पाजतात आणि ते सगळं म्हणते की मी ऐश्वर्या मेहेंद्रे, मी त्या कार्यक्रमादिवशी सावळी मेहेंद्रेला किडनॅप केलं आणि ते माझा एक प्लॅन होता, कारण की भैरवी वजे आणि त्याची मुलगी तारा, त्यांचे सगळा काही खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा होता. ती मूर्ख सावळी, तिला काहीसुद्धा येत नाही, तरीही ती सगळ्यांच्या डोक्यावरती बसली आहे. आम्ही एवढा वर्ष झाले या घरामध्ये मेहेंद्र्यांच्या घरात राहते, मेहेंद्र्यांच्या घरावरती मला राज्य करायचे, तरीही मी करू शकत नाही. कितीदा मी प्रयत्न केले असतील, पण ही सावळी किती दिवसातून आली. कमी दिवसात तिने सगळ्यांची मनं जिंकली, चांगली वागायला लागली, म्हणून मला तिचा खूप राग तिरस्कार वाटतो. हे सगळं काही कबूल करते. त्याच टायमिंगला भैरवी टाळ्या वाजवत येते आणि भैरवीला समोर बघता क्षणी ऐश्वर्याचे काळजाचं पाणी पाणी होतं. म्हणते, भैरवीजी तुम्ही? भैरवी म्हणते, हो मी आहे. आणि म्हणते, माझेच गुंड आहेत, ही मीच पकडला आहे तुला. भैरवी म्हणते, माझी एक गोष्ट करायची, त्या मेहेंद्र्यांच्या घराला पूर्ण उद्ध्वस्त करायसाठी तूच माझी साथ द्यायची आहे. तोपर्यंत हे सगळं त्या दोघीजणी डन करतात, हातात हात घेतात आणि येणाऱ्या काही भागामध्ये भैरवी ही ते ऐश्वर्याला घरी घेऊन जाते, तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणते व्हिडिओ दाखवून. आणि तेवढ्याच टायमिंगला दुसरा सत्याचा खुलासा सावळी करते त्या पावडरीचा. हे पावडर नाही तर विष आहे, बाळ न होण्यासाठी विष दिलं जात होतं अमृतवहिनीसनी. हे सत्य ऐकता क्षणी तिलोत्मा पटकन समोर येते, तिच्या कानाखाली मरते, म्हणते की तू घराला लागलेली कीड आहेस, ह्या घरची सून नाही आहे सून, असं म्हणून तिला घरातून धक्के मारून हाकलून देते. खूप मोठा असा धम्माकार केलेला आहे. नक्कीच भैरवीने ऐश्वर्याच्या पाठीत खंजीर खुपसून तिला चांगलीच अद्दल घडवलेली असते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.